तसं नाही म्हटलंय. मला त्या जे ज्वारीचे दाणे आहेत, गव्हाचे दाणे आहेत का नाही, त्यांच्याकडे पाहून रडू आले. साबूत असताना सुद्धा त्याचं पीठ व्हायला म्हणले. म्हणजे रडायचं काय तिच्यात? म्हणले मा मला या ज्वारीचं दुःख वाटत नाही, या गव्हाचं दुःख वाटत नाही. मग मा ही जशी तुझ्या दोन पाळू आहेत का नाही, एक खालची पाळू एक वरची पाळू आहे का नाही मा, तर एक आकाश रूपी पाळू आहे आणि एक पृथ्वी रूपी पाळू आहे. आणि दररोज दळणं सुरू आहे, चक्की फिरणं सुरू आहे. दररोज कोणाचं पीठ सुरूच आहे. कोण येतो, अहो अमुकराव गेले बरं का, अहो टमुकराव गेले बरं का, अहो ती आत्या गेली बरं का, अहो ती मामी गेली बरं का. चाले का नाही दररोज? कबीर महाराज म्हणतात एक वरची आकाशाची पाळू आहे, एक पृथ्वीची पाळू आहे आणि त्यामध्ये महाराज पीठ व्हायला म्हटले. मला सांगा मग सगळ्या धान्याचं पीठ होतं का त्याच्यात? जात्यामध्ये आपण जे धान्य टाकतो आणि ते फिरवतो माझा, तर सगळ्या धान्याचं पीठ होतं का काही राहतात? आता ज्या जुन्या माझ्या माये तेल माहिती राहते का नाही, या नवीन माझ्या बहिणी काही माहित नाही, कारण की जातीच माहित नाही. ते बिचारे भाग्यवान आहेत. गेल्या आता घराघराच्या क्या झाल्या बाबा आहे का नाही? फक्त एखाद्याशी नवऱ्या म्हणू नाही, अगं स्वयंपाक झाला का लगेच पीठच पुढे लावायचं. त्या जात्यामध्ये धान्य टाकल्याच्या नंतर सगळ्याच धान्याचं पीठ होतं का काही राहतात? तुम्ही बोलत नाहीत काय? राहतात ना. मग ते जात आहे का नाही, मग खालची पाळू त्याने का आरो असतो, आरो आहे का नाही, ते आरो. आणि वरचं जातं टाकलं की नाही पाळू, ते धान्य टाकलं मग त्या आरोला सोडून जे जे धान्य जाईल का नाही त्याचं पीठ होते. पण जे आरो जवळ राहते का नाही मध्ये त्याचं पीठ होत नाही. मग तो आरो म्हणजे भगवान परमात्मा आहे, तो आरो म्हणजे भोलेनाथ बाबा आहे. त्या आरोला जे पकडून आहेत का नाही, देवाला जे पकडून आहेत का नाही त्याचं पीठ होत नाही. पण जे देवाला सोडून प्रवाहामध्ये वाहत चालले ना, मला हे करायचं, मला परमार्थ करण्यासाठी माझा वेळ नाही, मला हे करणं, मला मंदिरात यायचं नाही, पीठ होत चाललं मग त्याचं. म्हणून माणसाला क्षणोक्षणी मिनिटाला देवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणले या समाजाचं दुःख आम्हाला सहन होत नाही. म्हणले तुम्ही अशी एखादी कथा सांगा की कथा आम्ही श्रवण करू आणि दुःख या जगाचं दूर झालं पाहिजे. आनंद वाटला माझ्या सूत महाराजांना. सूत महाराज म्हणले अशी जी कथा आहे म्हणले ते शिवमहापुराण, एवढी गोड कथा आहे म्हणले. शिवमहापुराण एवढी गोड कथा आहे. पूर्वी 1,00,000 श्लोकाचं होतं हे शिवमहापुराण, पण नंतर 24,000 श्लोकाचं केलं. एवढं गोड की या शिवमहापुराणाची कथा कोणी जरी श्रवण केली म्हणले त्याला तात्काळ मुक्ती मिळते. शिवमहापुराणाचं महत्व सांगतात. पुराणस्य श्रवण शंभो नाम संकीर्तनं तथा कल्पद्रोम फल संगम मनुष्याणां संशय. सदा पापरताये ये श्रेष्ठाचे ज्ञान यज्ञेन तेन. म्हणजे किती जरी पापी माणूस असला आणि शिवमहापुराणाची कथा जर श्रवण केली तर तात्काळ त्याचं ते सर्व पाप नष्ट होतं. एवढं गोड शिवमहापुराण आहे. ज्यावेळेस संकाधिक संत आपले शौनक ऋषी सांगतात की महाराज आमचं असं एखादा पुरावा सांगा ना आम्हाला की याने यांनी कथा श्रवण केली आणि त्यांचं दुःख त्यांचं पाप हरण झालं, नष्ट झालं. त्यावेळेस सुंदर एक देवराज ब्राह्मणाची कथा सांगतात. अशीत किरात नगरे
म्हणून दुर्बल देवराज ते ख्यातो. अशी ती किरात नगर आहे. किरात नगर आहे आणि या किरात नगरामध्ये देवराज नावाचा एक नावाचा ब्राह्मण राहतो. नावाचा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण त्याला म्हणतात ज्याने त्रिकाल संध्या केली पाहिजे त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि काही नावाचे असतात. हा देवराज फक्त नावाचा आहे. याला कोणतं पूजा माहित नाही, काही नाही. कसा वागायचा, कसा राहायचा. राहत असताना महाराज याची एक शोभावती नावाची एक वेश्या आहे. हा पूर्वी देवराज आहे का नाही याला धर्मपत्नी आहे, सगळे आहे. पण कधी देवाचं भजन नाही, काही नाही. कधी धर्माचरण करत नव्हता. अधर्माने वागायचा. आणि अधर्माने वागायचा म्हणल्यावर कधी दान द्यायचं नाही. ज्ञानच नाही तर काय दान देणार नाही. एक वेळेस हाच देवराज तलावाच्या काठावर गेला. तिथं एक शोभावती नावाची एक वेश्या आहे. तिला बघितलं मन वाळलं. सांगितलं मला तुझ्यासोबत लग्न करायचं. म्हणले मी वेश्या आहे, लग्न करत नाही म्हणले. मग लग्न करायचं काय करावं लागेल म्हटले तुमचं जर पहिले कोणी घरातलं असतं तर त्यांना घराच्या बाहेर काढावं लागेल म्हणले. याने आई वडिलाला घराच्या बाहेर काढलं, पत्नीला घराच्या बाहेर काढलं. एका वेश्याच्या नांदी लागलं. एखादा माणूस किती नीच वागावं याची परिसीमा नसते. धन कमावण्यासाठी माणूस एखादा जर धनाचा लालची जर असं ना त्याला काही कळत नाही की आपण कशा पद्धतीने धन कमवायलो. एखादा मानाचा जर लालची माणूस असत ना काही करतो तो फक्त मान मिळवतो, सगळं नष्ट करतो बघा. आणि काम आनंद झालेला माणूस स्त्रीमध्ये आसक्त झालेला माणूस काय करू शकत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे या देवराज ब्राह्मणाचं आहे. पुढे चालून आपल्या पत्नीची आई वडिलांची हत्या केली. आणि हत्या केल्याच्या नंतर त्या शोभावती नावाच्या वेश्यासोबत राहायला लागला. तर ती वेश्या आहे जोपर्यंत तिच्याकडे धन होतं तोपर्यंत याला गोडीन बोलत होते. धन संपलं, सगळं संपलं, मान संपला. तिच्यापासून दूर झाली. दूर झाल्याच्या नंतर हा भटकायला लागला. महाराज भटकता भटकता प्रयागराज या ठिकाणी गेला. आणि गेल्याच्या नंतर आता अंग पोळायला लागले, बुखार चढला, ताप आला अंगाला, जाणं होत नाही कुठं. मग एका ठिकाणी पडलेला आहे. आणि पडलेला असताना जिथं पडला का तिथं मोठं शिवालय आहे, भोलेनाथ बाबाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये सुंदर कथा सुरू आहे. शिवमहापुराण काही एक व्याजी कथा सांगत आहेत आणि श्रोते मंडळी ऐकत आहेत. हा याच्या अंगाला ते बिमारी चढलेली, शुद्धीवर नाही पडलेला आहे, पण कान त्या कथेकडे जातात. एक एक शब्द कथेचा कानावर पडायला लागला आणि तो श्रवण करायला लागला. अनेक दिवस पाप केलं नाही, जन्मच गेला पाप करता करता. शेवट ती कथा कानावर पडायला लागली. शिवमहापुराण कथा कानावर पडता पडता तसाच प्राण सोडून दिला. जसा प्राण सोडून दिला तसाच यमाचे यमदूत आले त्याला घ्यायला. पण यमाचे यमदूत येणार मा तोपर्यंत माझ्या भोलेनाथ बाबाचे गण आले. हातामध्ये त्रिशूळ आहे. महाराज एवढं सुंदर भस्म लावलेलं आहे. आणि ते यमाच्या यमदूता सांगितलंय चला निघायचं. अरे हे आमचेच म्हणले, आमचं केलं की म्हणजे नाही हो, याने जीवनभर पाप केलं, स्वतःच्या पत्नीला मारलं, मायबापाला मारलं, वेश्यासाठी म्हणले, धनासाठी. आणि हा तुमचा नाही म्हणले. याने काही जरी केलं असं म्हणले, पण मरता मरता शिवमहापुराण कथा श्रवण केली म्हणले अहो केली नाही, सहज कानावर पडले नाही म्हणले. शिवमहापुराण कथेचा कोणताही शब्द सहज जरी कानावर पडला तरी तो माणसाचा उद्धार करतो म्हणतो.
श्रवण करत असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये तेवढी आस्था पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे. त्याला देवराज ब्राह्मणाला शिवलोकामध्ये नेलं भोलानाथ बाबाच्या गाण्याला. किती गोड मान. आपण असं समजू नका की दिवसभर पाप करायचं मग संध्याकाळी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. की नाही, काही लोक म्हणते बरं झालं बाबा महाराजांनी सांगितलं किती पाप केलं तरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जर केले की सगळं पाप जातं. आहे की नाही बाबा. मग दिवसभर पाप करायचं झोपताना म्हणायचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. असं असतं का? असं नाही. एकदा कळालं आपल्याला की असं वागलं म्हणजे पाप आहे, या रस्त्याने जायचं नाही, ते रस्ता पुन्हा डिलीट करून टाकायला, ते जायचं नाही. याला म्हणतं सुधारणं. नाहीतर मग आपल्या इकडे म्हण आहे ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी ती नळीत घाला कुठं ठेवा बांधून, मग सोडल्याच्या नंतर पुन्हा वाकडी. असे लोक आहेत काही. आता आपल्याजवळ एखाद्या वेळेस जर मग आमच्याजवळ कीर्तनामध्ये लोक येतात जे प्युअर बेवडे येत येतात आणि मग बसते महाराज आता तुमचा बोध झालाय म्हणून आजपासून बिलकुल दारू केला नाही. आपण म्हणा वा सुधारलं बाबा आता सुधारलं. मग त्याची बायको अशी बसेल असते महाराज मला विश्वास बसत नाही. तिला माहीत असतं महाराज तुमच्यासारखे 100 महाराज लोक खाल्ले त्याला तरी सुधारलं नाही. म्हणून देवराज ब्राह्मणाला महाराज देव शिवलोकामध्ये देवराज समामोच विमान परमात्मते अपवेश्य यदा कैलास स्थानावर महाराज शिवलोकामध्ये. एवढा आनंद एवढा आनंद. धन्य शिवपुराणस कथा परम पावनी कथा आहे म्हणते. किती पाप्याचा उद्धार करणारे आहे. एवढी सुंदर. जसं आपण श्रीमद भागवतामध्ये पाहिलं की नाही, धुंदकारीचा महाराज धुंदकारीला सुद्धा मुक्ती भेटली की नाही. आपण कथा ऐकतो की नाही, धुंदकारीला सुद्धा मुक्ती प्राप्त झाली श्रीमद भागवत कथा श्रवण करून. तसं शिव महापुराण श्रवण करून या देवराज नावाच्या ब्राह्मणाला मला शिवलोक प्राप्त झाला. एवढी गोड कथा ऐकली शिवनकृषीने, आनंद वाटला. म्हणले एवढीच कथा आहे का, परत आहे म्हणले आहे ना, परत दुसरा पुरावा आहे. कोणी जरी बोलायला त्या बोलण्याला पुरावा पाहिजे तरच त्याच्यावर विश्वास बसतो. पुरावा नसला ना काही फायदा नाही. एखाद्याचं जर आपण काही गोष्टी सांगायला लागलो ना तर पुढची माय म्हणते पहिले तुझ्याकडे काय पुरावा आहे, तुझ्याकडे काय पुरावा आहे. पुरावा गिरावा काही नाही माहिती सांगू नको. आहे का नाही. पुरावा असला तरच बोलावा. नाही का. आणि ज्याच्याकडे पुरावा नसेल त्याला पुरावा नाही कळलं त्यालाच पुरलं पाहिजे. पुरावा पाहिजे माणसाला. पुरावा सांगतात. दुसरं उदाहरण देतात. वाशकल नावाचं एक गाव आहे समुद्राच्या काठावर. आणि त्या वाशकल नावाच्या गावामध्ये जे गाव आहे का नाही वाशकल, त्या वाशकल गावामध्ये सगळे अधर्माने लोक वागणारे. कसे वागायचे, कसं राहायचं, धर्म धरून नाही. म्हणजे स्वैराचार आहे, मनाने धावणारे. जिथं स्वैराचार सुरू होतो ना तिथं लवकर संतती बिघडते. म्हणून खरं सांगू, आज गावातले मुलं जर का बिघडत असतील ना, गावातले हे लहान लहान लेकर का जर बिघडत असतील ना, तरुण मंडळी का जर बिघडत असतील ना, तर मोठ्या माणसाईला वागायचं कळालं नाही म्हणून बिघडाय. माझं बोलणं कळतं का तुम्हाला बाबा? पूर्वी एवढे घर छान नव्हते, एवढी संपत्ती नव्हती, एवढं घरात खायला नव्हतं. पण एखादा घराचा गरीब जरी म्हातारा माणूस निघला ना बाबा तर अनेकांनी महाराज पायातल्या चपला काढावं किंवा बाजूला जाऊन बसावं. हे तात्या आले बाजूला म्हणायचे का नाही. आदरपूर्वक धाड पता. आता धाक राहिलाच नाही. आता काय आता धाक आहे. एक बाप माझ्याकडे आला आणि आल्याच्या नंतर म्हणले महाराज माझ्या पोरा काहीतरी सांगा. मी म्हटलं झालंय काय? काय नाही म्हणले प्यायला लागले. काय करायला लागले? प्यायला लागले. म्हणजे मी म्हणलं तू जन्माला घातलं तू सांग ना, मी काय सांगू. म्हणले मी सांगितलं असतं पण मी पिऊन येत होतो ना, ह्या प्यायला चालला होता. नाही कळत ना मला.
मी पिऊन येत होतो दुकानातून आणि हा प्यान चालला होता. ऐकल का पोरग बापाचं? बापाचं जर लेकरं जर ऐकायचं असेल तर बापा नीट वागलं पाहिजे की नाही? हा, आज बापच नाही जे खेळून यालाय, मग पोरगा का पिणे वाटणार? बोला का? येत वडील जय जय करते तया नाव धर्म ठेवती येल अनुष्ठिती सामान्य सकल. इथं घरातला मोठा माणूस कसा वागत असतो ना त्यानुसार बाकी ते सदस्य वागत असतात घरातले. गावचा मोठा माणूस जसा वागत असतो ना मा तसं गाव वागत असतो. मग जबाबदार माणसाने जबाबदारीने पाऊल टाकला पाहिजे का? आपल्या पाठीमागं अनेक लोक पावलावर पावलं ठेवून आलेत म्हणून. लहान लेकराच्या कधीच तंबाखू चोळली नाही पाहिजे अशी घेऊन आता. कितीक लहान लेकरं दाखवतो मी, त्यांची आजी त्यांना म्हणते आपला आज आता तंबाखू शिकवतोय, मग ते असं करतो असं. कोण शिकवलंय? पण पोटातून शिकून आलं का ते? बोला की एखादं म्हातारा पिढे ओढत असं तर म्हातारा विचारते आपला आजा पिढी कशी ओढतोय? सांगायचं काय मिळत? तुम्ही जर शिकवता ना लहानपणापासून, मला खरंच सांगा मा एवढंच लहान लेकरू असतं, एवढंच ऐकली झाल्या 2 महिन्याचं लेकरू असतं आणि ती म्हातारी घेते असं काय पोरगी मामाची पोरगी करतो, मामाची करायची. आता त्याला माहिती का बायको काय आहे? काही माहिती त्यात? 2 महिन्याचं ते कोण शिकवते? म्हातारी मामाची बायको, मामाची पोरगी बायको करतो. त्याला काय करायचं सांग? कोण शिकवतंय? माझं बोलणं हसण्यावर घेऊ नका तुम्ही. मला इथे जाऊन पुढे जाऊन बोलायचं. आता हे लहान लेकरायचं पोरं, तुम्ही शाळेत जाता का माय? जाता आहे का नाही? शाळेत जर आपलं गणित जर कच्चा असेल माय तर काय याचं ट्युशन लावावं लागतंय? गणिताचं आहे का नाही? पहा बरं किती हुशार पोर आहे. आणि मराठी जर कच्ची असेल तर मराठीचा इतिहासाचं पहा बरं कसे पोर आहेत तुमच्या अंगणवाडीमध्ये. एकदम सुंदर मारा पोर. आपल्याला जर शेव्या जर द्यायच्या असेल तर काय याचं ट्युशन लावावं लागतं? सांगा की कोणतं ट्युशन लावलं होतं? चिंतूरला लावलं का? तुमच्या गावामध्ये शिव्याचं ट्युशन आहे? आमच्या इथे उत्तम प्रकारच्या शिव्या शिकवल्या जातील. ज्या लेकरांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी घ्या. शिकवल्या का माया? तुम्ही आपल्या मुलीला शिव्या शिकवल्या का? बाबा तुम्ही आपल्या पोरात शिव्या शिकवल्या कधी? हातात धरून अरे पोरा इकडे मी तुला शिव्या शिकवतो असं शिकवलं? यांना जर हरिपाठाचा एखादा अभंग दिला किंवा गीतेचा श्लोक जर दिला बाबा यांना पाठांतर करायला थोडा वेळ लागेल. जर लागतो का नाही वेळ? लागतो वेळ बाबा. पण यांना जर बाबा एखादा विकृती जर एखादा जर जोक मारायला दिला ना 2 मिनिटात पाठ करतात. करतात की नाही पाठ? शिव्या काय मायने लेकीच्या हातात धरून शिकवल्या का? बाई तुला नांदायला जायचं, सासूला कसं टोचून बोलायचं मी शिकवते असं बोललात तुम्ही कधी? काही तर माझे बाबा बसलेले. बाबा तुम्ही कधी आपल्या मुलाच्या हातात पकडलं काय? पोरा उद्या चालून जर माझ्या कोणासोबत गावात जर भांडण लागलं तो पाठी मागून आला पाहिजे, धडा त्याला बोलला पाहिजे म्हणून तुला कशा शिव्या कधी मी शिकवतो. शिकवले बापा शिव्या? मग आपण नाही शिकून कस काय देतात? कुठं पाठ केलं त्यांनी? झोपले का तुम्ही? कुठं पाठ केल्या? लेकरांनी शिव्या कुठं पाठ केल्या? तुमच्या आमच्या ऐकून पाठ केल्या ना. हा रात्रंदिवस आपल्यात राहतात ना ते. तुम्ही जसे घरामध्ये वर्तन करता का नाही तशी लेकरं वर्तन करून पाहायला लागले घरात. आता मग घरामध्ये पद्धतशीर राहिलं पाहिजे. येणारी पिढी जर कोणामुळे जर बरबाद होत असेल ना तर आपल्या गैरवर्तणुकीमुळे होईल. मोठा लोक म्हणतात तरुण पिढी बिघडली कधी म्हणतात बाबा? कधी म्हणतात बिघडली? अहो एखादा लेकरू तुम्ही हातात धरून त्याला काहीतरी ज्ञान शिकवलं, त्याला चांगलं शिकवलं आणि चांगलं शिकून पुन्हा तसा वाईट वागायला लागल्यानंतर म्हणायचं बिघडलं. आपण लेकराच्या हातात धरून कधी संस्कार शिकवले का? म्हणजे आपण तरुण मंडळी घडवलीच नाही तर बिघडली कशी म्हणतात? जी घडवली आणि नंतर बिघडली मग म्हणतात बिघडली. आपल्या पैसे कमवण्यापासून, धन कमवण्यापासून, मान कमवण्यापासून आपल्याला थोडी फुरसत तरी आहे का?
आपण फक्त मानाच्या मागे लागलो, धनाच्या पाठीमागे लागलो. 50 एकर करायचे, 100 एकर करायचे, कोट रुपये करायचे, 2 कोट रुपये करायचे, पण जिच्यासाठी करायचे त्याला संस्कारच नाहीत, हे आपण पाहत नाही. कोट रुपयाची जरी संपत्ती असेल, पण घरामध्ये जर लेकरं जर बाबा विकृतीने जर वाढलेले असतील ना, ती कोट रुपयाची संपत्ती सुद्धा तुम्हाला चांगली जगू देणार नाही. घरात संपत्ती महत्वाची नाही जास्ती, लेकरं सुसंस्कारित महत्वाचे, संस्कार महत्वाचे आहेत आजच्या या काळामध्ये. काय करतात त्या संपत्तीला? कोट कोट रुपयाचे बंगले येतं, बंगल्यात जर गेलं ना मग फक्त रडण्याचाच आवाज येतो, हसण्याचा आवाज कुठेच येत नाही. हा फक्त संपत्ती कमवली, माणुसकी कमवली नाही, प्रेम कमवलं नाही, संस्कृती संस्कार देऊ शकले नाही. गावाच्या गावा बरबाद झाले. वाशकल नावाचं गाव आहे. स्त्रीने कसं वागावं पती सोबत हे तिला माहित नाही, कोणालाच माहित नाही. त्या गावामध्ये स्वैराचार सुरू झाला आणि तिथं स्वैराचार सुरू होतून बाबा ते गाव म्हणून राहत नाही, काहीच नाही, कोणाचा मान नाही, काय नाही. अशा गावामध्ये एक बिंदुक नावाचा सदग्रस्त राहतो आणि त्याची पत्नी ही चंचुला. नाव काय? पतिव्रता आहे. हा जो बिंदुक आहे की नाही, स्वैराचार करणार आहे, मनाने वागणार आहे, वेश्यागमन करणार आहे. पण ही चंचुला आहे का नाही, पतिव्रता आहे. तिला वाटते माझा नवरा सुधरेल, आज ना उद्या सुधरेल, ही याला काहीतरी बुद्धी देतील, भगवान परमात्मा सद्बुद्धी देतील. पण शेवटी हातबल झाली आणि ती सुद्धा स्वैराचार करायला लागली. भ्रष्ट झाले दोघं. याने त्या बिंदुकला बघितलं महाराज, मग काय करायचं? म्हणले की तुला काय याला अडवत नाही, पण मला पैसा पाहिजे म्हटलं. शेवटी पैशासाठी महाराज पत्नी विकून टाकली. दुर्धर रोग झाला त्या बिंदुकला आणि गतप्राण झाला, मरण पावला. पतीची आठवण काढायची चंचुला आणि रडायची. एक दिवस गावातले काही लोक तीर्थयात्रेला जात होते, त्यांच्यासोबत चंचुला तीर्थयात्रेला गेली आणि गोकर्ण नावाचं तीर्थ एक गया, त्या गयेच्या तीर्थावर गेले. हिचं मन नाही तीर्थामध्ये स्नान करायचं, पण सगळे करतात म्हणून गेले, स्नान वगैरे केलं. आणि केल्याच्या नंतर असंच एक शिवालय आहे. त्या शिवालयामध्ये एक महात्माची कथा सांगतात भोलेनाथ बाबाची. या चंचुलीचं मन नाही तिच्यामध्ये, पण बसलेली आहे एका काठाला आणि ती कथा श्रवण सुरू करायला लागली, ऐकायला लागली. आणि कथेमध्ये सुरू होता प्रसंग की माणूस जसं पाप करतो का नाही तसं त्याला भोगावं लागतं, कर्म भोगावं लागतं ना, पाप केलेलं भोगावं लागतं. आपल्याला वाटते कुठं कोणाला कळणार नाही, त्याच्यासोबत वाईट केल्याच्या नंतर. मग आपले CCTV आहेत का नाही घरामध्ये लावलेले, शेतामध्ये लावलेले, तिथं कितीतरी मीटरचं अंतर ते फक्त तेवढे अंतरचं दाखवतात. पण देवाचे CCTV आहेत ना मग रात्रंदिवस आपल्या पाठीमागं फिरतात दररोज. एवढंच नाही, आपल्या मनाला देवाचा CCTV कॅमेरा आहे. तुमचं मन काय करतंय काय करत नाही देवाला सगळं कळतंय की नाही. चंचुलीच्या त्या मनामध्ये आलं